विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढाई लढणार आणि जिंकणार. भारती पवार. ऑन भाजप जाहीरनामा. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात. पक्षाच्या जाहीरनाम्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. जाहीरनाम्यासाठी एक कमिटी तयार केली आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली काम करत आहोत. विकासाच्या दृष्टीने एक चांगला जाहीरनामा तयार करण्यासाठी जनतेच्या मनातील मार्गदर्शनाची देखील गरज आहे. भाजपने असा विचार केला की सर्वांनी जाहीरनाम्यासाठी सूचना द्याव्यात. या जाहीरनाम्याकडे पुढच्या दृष्टीने अंमलबजावणी आराखडा म्हणून याच्याकडे बघतो. ऑन लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना बंद पडावी म्हणून काही लोक कोर्टात गेलेत. एकीकडे महिला सशक्तीकरण म्हणायचं आणि दुसरीकडे विरोध करायचा. विरोधकांनी ही मानसिकता बदलायला हवी. योजनांचं स्वागत झालं पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला पुढे न्यायचे. भाजपनं महिलांसाठी नक्कीच प्राधान्य देत काम केलंय. विरोधकांकडे अजेंडा नाही, सामोरे जाण्यासाठी काही नाही. या सरकारनं खूप कामं केली आहेत. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढाई लढणार आणि जिंकणार आहोत. ऑन ओबीसी मराठा आरक्षण. प्रत्येक जातीनुसार जे निकष ठरले असतात त्यावरून ते ठरतं. आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नक्कीच सकारात्मक निर्णय घेतील. आज आपल्याला माहिती आहे की आजची पत्रकार परिषद माजी केंद्रीय मंत्री आदरणीय सौ भारतीताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. आज या प्रेस कॉन्फरन्सला आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब, आमचे महामंत्री दीपक ढाकणे, जालिंदर शेंडगे, अनिल मक्रिये, आमचे किशोर शितोळे हे उपस्थित आहेत. मी ताईंना विनंती करतो की आपण प्रेसला संबोधित करावं. धन्यवाद. माननीय सावे साहेब, आमचे अध्यक्ष, सगळी टीम. निवडणुका कालच अधिसूचना आली आणि घोषणा झाल्या, तारखा निश्चित झालेल्या आहेत आणि त्यानुसार विधानसभेची तयारी करत असताना प्रत्येक तयारीमध्ये पक्षाची ध्येयधोरणं, पक्षाची तयारी आणि भविष्यात जनतेच्या विकासासाठीचा आराखडा असेल, योजना असतील, यासाठी पक्षाचा जाहीरनामा हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्या दृष्टीने या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्याची तयारी देखील सुरू झालेली आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी देखील यापूर्वी सविस्तर सांगितलेलं आहे. त्यानुसार एक कमिटी तयार केलेली आहे जाहीरनाम्याची आणि त्या कमिटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या सूचना असतील, वेगवेगळ्या कामांबद्दल त्याच्या उपसमित्या आहेत, याच्यावर काम चालू आहे आणि माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वजण काम करतो. हा जाहीरनामा हा सर्वसमावेशक असेल आणि त्याचबरोबर महाराष्ट्राला भविष्यात विकासाच्या दृष्टीने सगळ्या घटकांना समावेश करून एक चांगला जाहीरनामा करण्यासाठी जशी सूचनांची आवश्यकता असते तसं जनतेच्या मनातल्या प्रश्नांची, मनातल्या मार्गदर्शनाची सुद्धा गरज आहे आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने असा विचार केला की जाहीरनामा तयार होत असताना आम्ही सगळ्यांना आपल्या माध्यमातून विनंती करतोय की आपल्या सगळ्यांच्या देखील याच्यामध्ये सूचना नक्की द्याव्यात, कारण या सूचनांचा पुढच्या भविष्यात महाराष्ट्रामध्ये काय अपेक्षा आहेत त्या दृष्टीने नक्कीच गांभीर्याने विचार केला जाईल. आणि म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी विनंती करते की या सूचना आम्हाला नक्की पाठवाव्यात. हा जाहीरनामा फक्त जाहीरनामा नाही तर आमच्यासाठी पुढच्या दृष्टीने अंमलबजावणी आराखडा म्हणून याच्याकडे आम्ही बघतो. जनतेच्या गेल्या काम करत असताना गेल्या 5 वर्षात, त्याच्या मागच्या 5 वर्षातल्या ज्या काही आम्ही कमिटमेंट केल्या होत्या आणि आपणही बघितलं असेल की अशा कमिटमेंट होत्या काही की त्या करण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा काही ठिकाणी काही योजना पोहोचायला जेवढ्या वर्ष लागली तर ह्या कमी काळात ते कमी करून, त्या अडचणी कमी करून पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने काम केलं, कारण केंद्र आणि राज्य सरकार आमच्या हक्काचं होतं म्हणून. मधली
2-2.5 वर्ष सोडली तर मला वाटतं केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आज अतिशय चांगलं काम आपण करतोय आणि त्याचीच पुढची अंमलबजावणी करण्यासाठी हा जाहीरनामा खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा जाहीरनामा फक्त काही पक्षांच्या घोषणा असतात, मात्र भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून हे फक्त घोषणापत्र नाही, आम्ही संकल्प केलेला आहे आणि यावेळेस आमचा तो अंमलबजावणी आराखडा आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे की याच्यामध्ये आपल्या सगळ्यांनी, म्हणजे तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला साहजिक आहे यातल्या बारकावे, यातले प्रश्न, यातल्या अडचणी सगळे जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही एक समीक्षक म्हणून चांगली सूचना देखील करू शकतात. म्हणून मी तुम्हाला देखील विनंती करते की आपणही आमच्या सोशल मीडिया, आमचे फेसबुक लिंक आहे, इंस्टाग्राम लिंक आहे, एक्स लिंक आहे, मेल ID आहे, व्हॉट्सअप आहे, या माध्यमातून आपण कृपया त्याच्यावर पाठवाव्यात. कुठलाही विषय असेल की भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ह्या विषयावर काम होणं अपेक्षित आहे, मग आरोग्य असेल, शिक्षण असेल, पाणी, रस्ते, रोजगार, या सगळ्या बाबतीत आपण आपल्या सूचना नक्की द्याव्यात. आणि त्या दृष्टीने मी संभाजीनगर आणि इथल्याही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांबरोबर इथल्या सगळ्यांनाच मी जनतेला, आजची युवा पिढी खूप चांगला विचार करते, खूप चांगले सजेशन्स देते आणि वेळोवेळी आम्ही या वेगवेगळ्या माध्यमातून युवा पिढीकडून खूप चांगल्या सूचना अनेक कार्यक्रमांमधनं घेतल्या आहेत. आणि म्हणून यामध्ये सुद्धा जनतेचा सहभाग असावा असं आमच्या कमिटीच्या मीटिंगमध्ये ठरलं आणि त्यानुसार आज आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी या पत्रकार परिषदांमधून आम्ही विनंती करतोय की अशा सूचना पाठवा, जेणेकरून एक सर्वसमावेशक असा चांगला जाहीरनामा आम्ही नक्कीच तयार करून त्याची अंमलबजावणी देखील करू, एवढं मात्र मी निश्चित सांगते. यापूर्वी देखील भारतीय जनता पार्टीने अशी कमिटमेंट केल्या होत्या की ज्या कदाचित अशक्य वाटत होत्या आणि त्याच्यावर बऱ्यापैकी काँग्रेसने टीका टिप्पणी पण केली होती, ज्याच्यामध्ये श्रीराम मंदिराचा आमच्या जाहीरनाम्याचा मी विशेष उल्लेख करेन, 370 कलम हटवण्याचा विशेष उल्लेख करेन. याच्यावर टीका टिप्पणी देखील झाली होती किंवा नुसताच हा घोषणा आहे असंच म्हणून हिनवलं गेलं होतं, कारण त्यांनाही माहिती होतं की 70 वर्षात ते याच्यावर काही करू शकले नाही. परंतु जेव्हा केंद्रात मोदी सरकार आलं आणि मोदीजींनी ज्या संकल्पाला सिद्धीपर्यंत नेण्यासाठी काम केलं, मला वाटतं हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे आणि ते देशाने बघितलं आणि देशाने स्वीकारलं आणि त्याचं स्वागतही केलं. आणि महाराष्ट्राच्या बाबतीतही अनेक अशा चांगल्या योजनांच्या बाबतीत, कृषी सन्मान योजना असेल, घरकुल योजना असतील, समृद्धीसारखा महामार्ग, आता मी देखील त्या प्रवासामधून मलाही वाटलं की अशा प्रकारच्या चांगल्या योजनांमधूनच जनतेला जे हवं आहे, आज जनतेची अपेक्षा आहे ईज ऑफ डुईंगमध्ये काम झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने सहजासहजी मग काही ऑनलाईन सुविधा असतील, आज ऑनलाईन पेमेंटसारखी व्यवस्था असेल, डिजिटल क्रांती असेल, या सगळ्या संभावना होत्या त्या प्रत्यक्षात आल्या आहेत आणि त्याच्यामध्ये भारताची प्रगती दिसते आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा आणि चांगला महत्त्वाचा वाटा आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की जर ह्या सगळ्या संकल्पना सिद्धीपर्यंत जाऊ शकतात तर निश्चितच आपण केलेल्या सूचना या महाराष्ट्राच्या पुढच्या दिशेने, गतीने घेऊन जाण्यासाठी भविष्यातला आमचा महाराष्ट्र, माझा महाराष्ट्र, जे आम्ही स्वप्न बघतोय ते आम्हाला सत्य करायचं आहे आणि म्हणून सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवावा. मी परत एकदा या बाबतीत सगळ्यांनाच विनंती करते की तुमच्याकडे मी याची प्रेस नोटमध्ये डिटेल सोशल मीडियाचे जे लिंक आहेत, ज्या आमच्या सोशल मीडियाच्या साईट आहे, त्या देखील मी तुमच्यापर्यंत देते. आपण कृपया याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि माझा देश, माझं राज्य हे पुढे जाण्यासाठी ज्या संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय त्याच अधिकाराने देखील आमचा हा जाहीरनामा आम्ही नक्कीच सगळे मिळून चांगला तयार करू अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि याच्यावर गांभीर्याने कमिटीचं काम चालू आहे आणि ते सत्यात उतरवण्यासाठी ही जबाबदारी आमची राहील आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी सर्वसमावेशक अशा सूचना कराव्यात. आणि परत एकदा मी तुमच्या सगळ्यांचे देखील मनापासून आभार मानते की बऱ्याच वेळेला काही प्रश्न असतात की तुमच्याकडून देखील सूचना येतात आणि त्या सूचनांमुळे ती कामही मार्गी लागतात आणि म्हणून अशा सूचनांची या जाहीरनाम्याच्या माध्यमातून पूर्तता करून घेण्यासाठी आपणही मदत करावी अशी मी विनंती करते. धन्यवाद.
सध्या विरोधकांकडनं भाजप विरोधी वातावरण निर्माण केलं जात आहे. जरांगे पाटील पण फडणवीस साहेबांना आणि भाजपला टार्गेट करत आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा किती परिणाम जाणून मिळू शकतो आणि दुसरं किती महिलांना आपण संधी देणार आहोत? मला असं वाटतं की ओव्हरऑलच बघितलं तर महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात मधले आमचे 2-2.5 वर्ष जे सोडले तर महाराष्ट्राचा एक चांगला रेकॉर्ड, आणि काल तो दाखवलेला पण आहे की आम्ही रेकॉर्ड बुक दाखवतो, आम्ही काय केलं आहे तो रिपोर्ट कार्ड दाखवतो, आमचं जे काम आहे ते आम्ही जनतेसमोर ठेवतोय. मग पाण्याचा विषय असेल, रस्त्याचा असेल, घरकुलांचा असेल, सौर ऊर्जेवर काम चालतं आहे, ईज ऑफ डुईंगमध्ये जे जे शक्य आहे ते आज टेक्नॉलॉजीचा वापर पोहोचवण्यापर्यंत, वाड्यापाड्यापर्यंत, म्हणजे असाही आम्हाला सावे साहेबांना मला तर अनुभव आहे, कारण एक मंत्री म्हणून आम्ही खूप दूरपर्यंत प्रवास करतो, तेव्हा ग्रामीण भागामध्ये अगदी कोपऱ्यामध्ये सुद्धा डिजिटल पेमेंटचं आज तुमचं स्क्रोल करायचं हे मशीन ठेवलेलं आहे. मला असं वाटतं याच्यापेक्षा अजून काय आम्ही विचार पण केला होता का? तर जेव्हा हे शक्य होतं तेव्हा तिथली अर्थव्यवस्था सुद्धा चांगली होते, आणि म्हणून आज जे काही अपेक्षा आहे ते पूर्ण करण्यासाठी सरकार अगदीच चांगल्या पद्धतीने काम करते. म्हणून विरोधक कुठेतरी डिस्टर्ब नक्की असतील. तुम्ही बघितलं असेल की आमची लाडकी बहीण योजनेसुद्धा साठी ती बंद व्हावी म्हणून विरोधक कोर्टात जातात. मला असं वाटतं की या मानसिकतेमधूनच दिसतंय की ते आज कोर्टात जायला लागले, कारण त्यांना दिसतंय की आज विकास सगळ्या योजना चांगल्या चालू आहेत, तर विरोध कसा करायचा. विरोध करण्यासाठी त्यांना या अशा प्रकारचा कोर्टाचा सुद्धा म्हणजे कोर्टात जाऊन ती योजना थांबवा असं सांगावं लागतंय. मला नाही वाटत पूर्ण भारतामध्ये कुठल्या राज्यात अशा प्रकारे कुठल्या कोर्टात कोणी विरोधक जात असतील, पण दुर्दैव आहे आमचं की आमच्या महाराष्ट्रामध्ये एका महिलांच्यासाठी चांगली योजना आणली आणि त्याच्यासाठी कोर्टात जातात. विरोधकांची मानसिकता किती खालावली आहे, आणि महिला हे सगळं बघतायत. महिला म्हणून आम्ही सगळ्या भगिनी बघतोय की आमच्या योजनांना दाबण्यासाठी आमच्या महिलांच्या बँक अकाउंटमध्ये, आमच्या महिलांच्या हातामध्ये एकीकडे महिला सक्षमीकरण म्हणायचं आणि महिलांच्या अकाउंटला पैसे आले तर तुम्ही कोर्टात विरोध करतात जाऊन. मला असं वाटतं ही मानसिकता राज्यातल्या विरोधकांनी बदलण्याची गरज आहे. आमची महिला सक्षमीकरणासाठी जर तिला आर्थिक दृष्टीने पाठबळ द्यायचं असेल तर ह्या योजनांचं स्वागत झालं पाहिजे. नक्कीच राजकीय लढाई नक्कीच झाली पाहिजे, परंतु तिथे असा भेदभाव करता कामा नये, आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी येऊन महाराष्ट्राला पुढे घेऊन जायची चांगली योजना असेल तर तिचं स्वागतही केलं पाहिजे. दुर्दैवाने ते होत नाहीये, आणि आपण म्हणालात तसं महिलांच्या बाबतीमध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टीने खूप चांगलं एक महिलांसाठी नेतृत्व कायमच दिलं. मी पार्लमेंटमध्ये सुद्धा बघितलं की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्यात जास्त महिला खासदार होत्या. आज आमची महिला राष्ट्रपती पदावर देखील आहे. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी महिलांच्या बाबतीत, नेतृत्वाच्या बाबतीत खूप चांगली संधी कायमच देत आलेली आहे आणि देणार. म्हणजे विरोधक नुसती टीका करतायत, टीकाच राहणार आहे त्यांना असं हे होणार? बिलकुल विरोधक घाबरलेत. विरोधकांकडे ते टीका करतात त्याचा किती फरक पडेल? विरोधक घाबरलेत. विरोधकांकडे मुद्दे नाहीयेत, विरोधकांकडे अजेंडा नाहीये, विरोधकांकडे व्हिजन नाहीये, विरोधकांना महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं नाहीये. वाढवणसारखं बंदर जेव्हा 76,000 कोटींची गुंतवणूक या महाराष्ट्रात होणार होते आहे, भविष्यात अजून वाढणार आहे, त्याच्यावर विरोधक एक शब्द बोलत नाही. म्हणून मला असं वाटतं की विरोधकांकडचे मुद्दे संपलेत आणि कुठेतरी हे चांगलं चाललेली महाराष्ट्राची गती त्यांना रोखायची आहे. कारण 70 वर्षात झालं नाही, मी तेच सांगते, ते व्हायला लागले आता. आणि प्रत्यक्षात या युवा पिढीची स्वप्न पूर्तता होण्यासाठी आज महाराष्ट्र पुढे येतोय आणि महाराष्ट्राला अजून पुढे घेऊन जायचंय. तर जनतेचा विश्वास आहे महायुतीवर, आणि त्या दृष्टीने विकासाच्या मुद्द्यावर ही लढाई आम्ही जिंकणार. सूचना 30 तारखेपर्यंत, दिवाळीच्या. केंद्रीय मागास आयोगाने महाराष्ट्रातल्या 17 जातींना ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं अशी शिफारस केली. दुसरीकडे महाराष्ट्रातला मराठा समाज ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मोठ्या प्रमाणात मागणी होते. याचा कुठेतरी विचार होणार आहे? नाही, याच्या बाबतीत मी परत एकदा सांगते, प्रत्येक जातीनुसार, प्रत्येक वर्गानुसार जे निकष ठरलेले असतात, त्याच्या काही प्रोसेस ठरलेले असतात,
त्या कमिटी पुढे जातात, त्याच्यावर सुनावणी होते. त्यानंतर मला असं वाटतं की हे त्या याच्या प्रश्नांवर वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर वेळोवेळी सविस्तर अशी चर्चा केलेली आहे आणि त्या दृष्टीने त्या वेळेला ती उत्तरं दिली आहे. आज मात्र आम्ही जाहीरनाम्यासाठी आपल्याला विनंती करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याकडनंही चांगल्या सूचना येतील अशी मी अपेक्षा करते. आणि हा जाहीरनामा आपल्या सगळ्यांचा, आपल्या मुलांच्या भविष्याचा असणार आहे. त्यासाठी आपलं योगदान प्रत्येकानं द्यावं. कारण मला असं वाटतं, प्रत्येकाला असं वाटत असतं की नाही ही गोष्ट ही व्हायला पाहिजे होती. आपल्याच घरात मुलांना जरी आपण मुलांशी जरी बोललं तरी मुलं म्हणतात नाही हे असं व्हायला पाहिजे होतं. मला वाटतं ही योग्य वेळ आहे, त्या सूचना अपेक्षित आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करते. थँक्यू. महिला सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आहे. जाहीरनामा सादर केल्याच्यानंतर त्याचं कौतुक केलं जातं, मात्र विरोधकांनी तोच मुद्दा आग्रही धरला आहे. कुठेतरी महिला सुरक्षेचा प्रश्न मागच पडला आहे, तो सॉल्व्ह झाला. मला असं वाटतं की महिला सुरक्षा याच्यामध्ये कुठलंही राजकारण होता कामा नये. परंतु असंही आम्ही बघतो की पश्चिम बंगालमध्ये जेव्हा महिला अत्याचार होतात तेव्हा मात्र विरोधक गप्प असतात आणि दुसऱ्या राज्यात झालं किंवा मी म्हणेल की जिथे BJPचं शासन आहे तिथे मात्र तुम्ही आरोप प्रत्यारोप करतात. इथे एखाद्या आरोपीचा एन्काउंटर झाला, महिला सुरक्षा म्हणून आधी प्रश्न विचारणार आणि एन्काउंटर झाल्यानंतर पण सरकारला कुठेतरी प्रत्यारोप करणार. मला असं वाटतं की विरोधकांना हे आधी समजलं पाहिजे की याच्यामध्ये कुठलं शासन आहे, कुठलं हे अपार्ट फ्रॉम द पॉलिटिक्स महिला सुरक्षेवर सगळ्यांनीच एकत्र येऊन बोललं पाहिजे, ते कुठलंही राज्य असो. आणि एक महिला म्हणून मी एवढंच म्हणेल की चांगले संस्कार देऊन मुलांना पुढे घेऊन जायचंय, ही समाजाची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. तर त्याच्यासमोर उदाहरणं ही सगळ्यांनी चांगले, सारखे आणि भक्कमपणे महिलांच्या पाठीशी उभे राहणारेच ठेवले पाहिजे. हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा इथली महिला सुरक्षित राहील आणि त्यासाठी सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. त्याच्यावर मग ह्या राज्यात, त्या राज्यात, ह्या राज्यात असं होता कामा नये. जिथे महिला अत्याचार असेल तिथे सगळ्यांनी एक संघपणे उभं राहून त्या आरोपीला शिक्षा होईपर्यंत सगळ्यांनी एकजुटीने त्या न्याय मिळवण्यासाठी, त्या अत्याचाराच्या त्या महिलेला न्याय मिळवण्यासाठी एकत्रित राहिलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने कुठेतरी पश्चिम बंगालवर बोललं जात. किशोर शितोळे हे उपस्थित आहेत. मी ताईंना विनंती करतो की आपण प्रेसला संबोधित करावं. धन्यवाद. माननीय सावेसाहेब, आमचे अध्यक्ष, सगळी टीम. निवडणुका कालच अधिसूचना आली आणि घोषणा झाल्या आहेत, तारखा निश्चित झालेल्या आहेत आणि त्यानुसार विधानसभेची तयारी करत असताना प्रत्येक तयारीमध्ये पक्षाची ध्येयधोरणं, पक्षाची तयारी आणि भविष्यात जनतेच्या विकासासाठीचा आराखडा असेल, योजना असतील, यासाठी पक्षाचा जाहीरनामा हा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि त्या दृष्टीने या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्याची तयारी देखील सुरू झालेली आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी देखील यापूर्वी सविस्तर सांगितलेलं आहे. त्यानुसार एक कमिटी तयार केलेली आहे जाहीरनाम्याची आणि त्या कमिटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या सूचना असतील, वेगवेगळ्या कामांबद्दल त्याच्या उपसमित्या आहेत, याच्यावर काम चालू आहे आणि माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वजण काम करतो. हा जाहीरनामा हा सर्वसमावेशक असेल आणि त्याचबरोबर महाराष्ट्राला भविष्यात विकासाच्या दृष्टीने सगळ्या घटकांना समावेश करून एक चांगला जाहीरनामा करण्यासाठी जशी सूचनांची आवश्यकता असते तसं जनतेच्या मनातल्या प्रश्नांची, मनातल्या मार्गदर्शनाची सुद्धा गरज आहे. आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने असा विचार केला की जाहीरनामा तयार होत असताना आम्ही सगळ्यांना आपल्या माध्यमातून विनंती करतोय की आपल्या सगळ्यांच्या देखील याच्यामध्ये सूचना नक्की द्याव्यात. कारण या सूचनांचा
पुढच्या भविष्यात महाराष्ट्रामध्ये काय अपेक्षा आहेत त्या दृष्टीने नक्कीच गांभीर्याने विचार केला जाईल. आणि म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी विनंती करते की या सूचना आम्हाला नक्की पाठवाव्यात. हा जाहीरनामा फक्त जाहीरनामा नाही तर आमच्यासाठी पुढच्या दृष्टीने अंमलबजावणी आराखडा म्हणून याच्याकडे आम्ही बघतोय. जनतेच्या गेल्या काम करत असताना गेल्या 5 वर्षात त्याच्या मागच्या 5 वर्षातल्या ज्या काही आम्ही कमिटमेंट केल्या होत्या आणि आपणही बघितलं असेल की अशा कमिटमेंट होत्या काही की त्या करण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्यानंतरसुद्धा काही ठिकाणी काही योजना पोहोचायला जेवढ्या वर्ष लागली तर ह्या कमी काळात ते कमी करून त्या अडचणी कमी करून पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने काम केलं. कारण केंद्र आणि राज्य सरकार आमच्या हक्काचं होतं म्हणून. मधली 2-2.5 वर्ष सोडली तर मला वाटतं केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आज अतिशय चांगलं काम आपण करतोय आणि त्याचीच पुढची अंमलबजावणी करण्यासाठी हा जाहीरनामा खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा जाहीरनामा फक्त काही पक्षांच्या घोषणा असतात, मात्र भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून हे फक्त घोषणापत्र नाही, आम्ही संकल्प केलेला आहे आणि यावेळेस आमचा तो अंमलबजावणी आराखडा आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे की याच्यामध्ये आपल्या सगळ्यांनी म्हणजे तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला साहजिक आहे यातल्या बारकावे, यातले प्रश्न, यातल्या अडचणी सगळे जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही एक समीक्षक म्हणून चांगली सूचना देखील करू शकतात. म्हणून मी तुम्हाला देखील विनंती करते की आपणही आमच्या सोशल मीडिया, आमचे फेसबुक लिंक आहे, इंस्टाग्राम लिंक आहे, एक्स लिंक आहे, मेल ID आहे, व्हॉट्सअप आहे, या माध्यमातून आपण कृपया त्याच्यावर पाठवाव्यात. कुठलाही विषय असेल की भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ह्या विषयावर काम होणं अपेक्षित आहे, मग आरोग्य असेल, शिक्षण असेल, पाणी, रस्ते, रोजगार, या सगळ्या बाबतीत आपण आपल्या सूचना नक्की द्याव्यात. आणि त्या दृष्टीने मी संभाजीनगर आणि इथल्याही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांबरोबर इथल्या सगळ्यांनाच मी जनतेला, आजची युवा पिढी खूप चांगला विचार करते, खूप चांगले सजेशन्स देते आणि वेळोवेळी आम्ही या वेगवेगळ्या माध्यमातून युवा पिढीकडून खूप चांगल्या सूचना अनेक कार्यक्रमांमधनं घेतल्या आहेत. आणि म्हणून यामध्ये सुद्धा जनतेचा सहभाग असावा असं आमच्या कमिटीच्या मीटिंगमध्ये ठरलं आणि त्यानुसार आज आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी या पत्रकार परिषदांमधून आम्ही विनंती करतोय की अशा सूचना पाठवा, जेणेकरून एक सर्वसमावेशक असा चांगला जाहीरनामा आम्ही नक्कीच तयार करून त्याची अंमलबजावणी देखील करू, एवढं मात्र मी निश्चित सांगते. किती महिलांना आपण संधी देणार आहोत? मला असं वाटतं की ओव्हरऑलच बघितलं तर महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात मधले आमचे 2-2.5 वर्ष जे सोडले तर महाराष्ट्राचा एक चांगला रेकॉर्ड, आणि काल तो दाखवलेला पण आहे की आम्ही रेकॉर्ड बुक दाखवतो, आम्ही काय केलं आहे तो रिपोर्ट कार्ड दाखवतो, आमचं जे काम आहे ते आम्ही जनतेसमोर ठेवतो. मग पाण्याचा विषय असेल, रस्त्याचा असेल, घरकुलांचा असेल, सौर ऊर्जेवर काम चालतं आहे, ईज ऑफ डुईंगमध्ये जे जे शक्य आहे ते आज टेक्नॉलॉजीचा वापर पोहोचवण्यापर्यंत, वाड्यापाड्यापर्यंत, म्हणजे असाही आम्हाला साहेबांना मला तर अनुभव आहे. कारण एक मंत्री म्हणून आम्ही खूप दूरपर्यंत प्रवास करतो, तेव्हा ग्रामीण भागामध्ये अगदी कोपऱ्यामध्ये सुद्धा डिजिटल पेमेंटचं आज तुमचं स्क्रोल करायचं हे मशीन ठेवलेलं आहे. मला असं वाटतं याच्यापेक्षा अजून काय आम्ही विचार पण केला होता का? तर जेव्हा हे शक्य होतं तेव्हा तिथली अर्थव्यवस्थासुद्धा चांगली होते. आणि म्हणून आज जे काही अपेक्षा आहेत ते पूर्ण करण्यासाठी सरकार अगदीच चांगल्या पद्धतीने काम करते. म्हणून विरोधक कुठेतरी डिस्टर्ब नक्की असतील. तुम्ही बघितलं असेल की आमची लाडकी बहीण योजनेसुद्धा साठी ती बंद व्हावी म्हणून विरोधक कोर्टात जातात. मला असं वाटतं की या मानसिकतेमधूनच दिसतंय की ते आज कोर्टात जायला लागले, कारण त्यांना दिसतंय की आज विकास सगळ्या योजना चांगल्या चालू आहेत, तर विरोध कसा करायचा. विरोध करण्यासाठी त्यांना या अशा प्रकारचा कोर्टाचा सुद्धा म्हणजे कोर्टात जाऊन ती योजना थांबवा असं सांगावं लागतंय. मला नाही वाटत पूर्ण भारतामध्ये कुठल्या राज्यात अशा प्रकारे कुठल्या कोर्टात कोणी विरोधक जात असतील. पण दुर्दैव आहे आमचं की आमच्या महाराष्ट्रामध्ये एका महिलांच्यासाठी चांगली योजना आणली आणि त्याच्यासाठी कोर्टात जातात. विरोधकांची मानसिकता किती खालावली आहे आणि महिला हे सगळं बघतायत.
महिला म्हणून आम्ही सगळ्या भगिनी बघतोय की आमच्या योजनांना दाबण्यासाठी आमच्या महिलांच्या बँक अकाउंटमध्ये, आमच्या महिलांच्या हातामध्ये एकीकडे महिला सक्षमीकरण म्हणायचं आणि महिलांच्या अकाउंटला पैसे आले तर तुम्ही कोर्टात विरोध करतात जाऊन. मला असं वाटतं ही मानसिकता राज्यातल्या विरोधकांनी बदलण्याची गरज आहे. आमची महिला सक्षमीकरणासाठी जर तिला आर्थिक दृष्टीने पाठबळ द्यायचं असेल तर ह्या योजनांचं स्वागत झालं पाहिजे. नक्कीच राजकीय लढाई नक्कीच झाली पाहिजे, परंतु तिथे असा भेदभाव करता कामा नये आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी येऊन महाराष्ट्राला पुढे घेऊन जायची चांगली योजना असेल तर तिचं स्वागतही केलं पाहिजे. दुर्दैवाने ते होत नाही आहे आणि आपण म्हणालात तसं महिलांच्या बाबतीमध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टीने खूप चांगलं महिलांसाठी नेतृत्व कायमच दिलं आहे. मी पार्लमेंटमध्ये सुद्धा बघितलं की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्यात जास्त महिला खासदार होत्या. आज आमची महिला राष्ट्रपती पदावर देखील आहे. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी महिलांच्या बाबतीत, नेतृत्वाच्या बाबतीत खूप चांगली संधी कायमच देत आलेली आहे आणि देणार. म्हणजे विरोधक नुसती टीका करतायत, ते टीकाच राहणार आहे त्यांना असं हे होणार आहे. बिलकुल विरोधक घाबरलेत. विरोधकांकडे ते टीका करतात त्याचा किती फरक पडेल? विरोधक घाबरलेत. विरोधकांकडे मुद्दे नाही आहेत, विरोधकांकडे अजेंडा नाही आहे, विरोधकांकडे व्हिजन नाही आहे, विरोधकांना महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं नाही आहे. वाढवणसारखं बंदर जेव्हा 76,000 कोटींची गुंतवणूक या महाराष्ट्रात होणार होते आहे, भविष्यात अजून वाढणार आहे, त्याच्यावर विरोधक एक शब्द बोलत नाही. म्हणून मला असं वाटतं की विरोधकांकडचे मुद्दे संपलेत आणि कुठेतरी हे चांगलं चाललेली महाराष्ट्राची गती त्यांना रोखायची आहे. कारण 70 वर्षात झालं नाही, मी तेच सांगते, ते व्हायला लागले आता. आणि प्रत्यक्षात ह्या युवा पिढीची स्वप्न पूर्तता होण्यासाठी आज महाराष्ट्र पुढे येतो आहे आणि महाराष्ट्राला अजून पुढे घेऊन जायचं आहे. तर जनतेचा विश्वास आहे महायुतीवर आणि त्या दृष्टीने विकासाच्या मुद्द्यावर ही लढाई आम्ही जिंकणार. सूचना कधीपर्यंत द्यायचं सांगितलं? सूचना 30 तारखेपर्यंत, दिवाळीच्या. केंद्रीय मागास आयोगाने महाराष्ट्रातल्या 17 जातींना ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं अशी शिफारस केली. दुसरीकडे महाराष्ट्रातला मराठा कुठेतरी विचार होणार आहे. नाही, याच्या बाबतीत मी परत एकदा सांगते, प्रत्येक जातीनुसार, प्रत्येक वर्गानुसार जे निकष ठरलेले असतात, त्याच्या काही प्रोसेस ठरलेले असतात, त्या कमिटी पुढे जातात, त्याच्यावर सुनावणी होते. त्यानंतर मला असं वाटतं की हे त्या याच्या प्रश्नांवर वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर वेळोवेळी सविस्तर अशी चर्चा केलेली आहे आणि त्या दृष्टीने त्या वेळेला ती उत्तरं दिली आहे. आज मात्र आम्ही जाहीरनाम्यासाठी आपल्याला विनंती करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याकडनंही चांगल्या सूचना येतील अशी मी अपेक्षा करते. आणि हा जाहीरनामा आपल्या सगळ्यांचा, आपल्या मुलांच्या भविष्याचा असणार आहे. त्यासाठी आपलं योगदान प्रत्येकानं द्यावं. कारण मला असं वाटतं, प्रत्येकाला असं वाटत असतं की नाही ही गोष्ट ही व्हायला पाहिजे होती. आपल्याच घरात मुलांना जरी आपण मुलांशी जरी बोललं तरी मुलं म्हणतात नाही हे असं व्हायला पाहिजे होतं. मला वाटतं ही योग्य वेळ आहे, त्या सूचना अपेक्षित आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करते. थँक्यू. महिला सुरक्षेचा प्रश्न